हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू हिमलताज लाईफस्टाईल. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आणखी एका भागात आपले खूप खूप स्वागत आहे. तर काल आम्ही गेलो होतो IKEA सेंटरमध्ये. तिथनं आम्ही जेवण करून आलो हॉटेलमधनं. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि रात्री 12 वाजता आम्ही केक कटिंग केलं. तर इथे तुम्हाला 2 केक दिसत असेल. तर एक आम्ही आणलेला आहे जो लांबवाला केक, आणि एक केक स्नेहा आणि शकुलनी ऑर्डर केला होता. तर आम्ही दोन्ही केकचं कटिंग केलं. खूप सुंदर केक होते दोन्ही पण. शुभमचा हा लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस आहे. यांचं लग्न आत्ता नोव्हेंबरमध्येच झालेलं आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे शुभम, हॅपी बर्थडे टू नाही. व्हेरी नाईस. असं आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं. खूप छान वाटलं आम्हाला. आम्ही तिथे होतो शुभमच्या वाढदिवसाला. तर आता मी आपल्याला शुभम आणि सोनलचा संसार दाखविणार आहे, म्हणजे त्यांचं नवीन घर दाखविणार आहे. जस्ट त्यांचा संसार सुरू झालेला आहे. तर हे आहे त्यांचं देवघर. छोटंसं देवघर आहे, खूप सुंदर आहे आणि छान ठेवलं आहे नीटनेटकं यांनी. देवघर हॉलमध्येच आहे यांचं, पण वेगळं आहे असं. आणि आता आपण जाणार आहोत किचनमध्ये. पण हा आहे यांचा डायनिंग एरिया. इथेच एक विंडो आहे आणि बाजूलाच छोटंसं असं किचन आहे यांचं. हे बघा, किचनही सोनलनी खूप छान लावलेलं होतं. ती स्वयंपाक बनवित आहे. बघा, खूप छान तिने अरेंज केलेलं आहे. नवीन नवीन वस्तू घेतलेल्या आहे तिने छान. आणि हा आहे यांचा वॉशिंग एरिया. इथे एक असं कपाट आहे. इथे तिने असं पूर्ण क्रॉकरी ठेवलेली आहे. आणि या साईडला आहे फ्रीज. तर फ्रीजवरती यांनी छान स्टिकर्स घेतले आहे फ्रीजचे. खूप जिथे जिथे हे लोक गेले तिथनं आणलेले आहे. खूप सुंदर सुंदर होते हे. मला तर खूप आवडतात फ्रीजचे स्टिकर्स. मी जिथेही जाते तिथनं आणते. आणि हा जो एरिया आहे मी आता दाखवला होता, यांनी कर्टन वगैरे लावून छान ठेवलेला आहे. इथे वॉशिंग मशीन वगैरे आहे. आणि आता आपण इथनं बाहेर निघालो की यांनी हे लोक स्वित्झर्लंडला गेले होते, तिथनं ही पेंटिंग आणलेली आहे. तर इथे TV युनिट आहे. हा यांचा हॉल आहे. आता काही काही वस्तू घ्यायच्या यांना अजून. आणि हे बेसिन, इथे एक बाथरूम आहे आणि या साईडला एक बेडरूम आहे. आणि इथे पण वॉशरूम. तर या बेडरूमला गॅलरी अटॅच आहे. ही गॅलरी मला तर भयंकर आवडली, खूप आवडली. खूप छान वाटत होतं आणि मोठी पण होती. आणि खालचं सगळं लूक दिसत आहे इथनं. खूप छान वाटत होतं. यांची सोसायटी खूप छान आहे, मोठी सोसायटी आहे. आणि खाली सगळं अवेलेबल आहे. भाज्यांपासनं सगळं काही मिळून जाईल तुम्हाला इथेच आतमध्येच. बघा, आईने छान छोटे छोटे झाडंसुद्धा लावलेले आहे. आणि एकदम असं हवेशीर आहे. आणि हे आहे दुसरं बेडरूम. तर घरासंबंधी मला एक कविता आठवली, ती मी आपल्याला म्हणून दाखविणार आहे. असं एक घर असावं, घराच्या भिंतींना भावनांचं रूप असावं, घराच्या चौकटीला शिस्तीचं दार असावं, घरापुढील अंगणाला बंधनाचं कुंपण असावं, अशा या कुंपणाला मायेचा हात असावा. तर आम्ही रात्री तर केक कट केलाच होता. मी आपल्याला सांगितलं होतं आणि दाखविलं पण होतं. तर आज आहे शुभमचा वाढदिवस. हे आहे सकाळ दुसऱ्या दिवशीची. तर आता आम्ही सकाळी औक्षण करत आहोत शुभमला. मी केलं, त्यानंतर सोनलनी औक्षण केलं. तर तेच काही क्षण मी आपल्याला दाखवित आहे. शुभम, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. औक्षवंत हो, यशवंत हो, कीर्तिवंत हो. तर आता आमची फ्लाईटची वेळ होत आहे. तर या दोघांनी पण आम्हाला आहेर घेतला. तर ते शुभम टिया वगैरे लावत आहे आणि सोनल पण. तर खूप छान पाहुणचार केला या लोकांनी आमचा.
चलो निकल रहे हैं भाई हम, बाय। चला तर आता आम्ही निघालेलो आहे एअरपोर्टसाठी. तर पोचलोय आम्ही एअरपोर्टला. तर सोनल आणि शुभम दोघंही आम्हाला सोडायला आले होते एअरपोर्टला. आणि पोचलोय आम्ही नागपूर एअरपोर्टला. तर नेहमीप्रमाणे नकुल आम्हाला घ्यायला आला आहे एअरपोर्टला. तिथनं आम्ही सरळ घरी गेलो. असा आमचा हैदराबाद टूर संपन्न झाला. तर मग मैत्रिणींनो, व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड स्टे हेल्दी. जाताना 2 बॅग घेऊन गेलो होतो आणि येताना 3. सोनलकडून आणली 1 बॅग. त्याच्यात शॉपिंग आहे. शॉपिंग म्हणजे